मुंबईमधल्या अंधेरीतल्या गोखले पूल दुर्घटना प्रकरणात जखमी असलेल्या अस्मिता काटकरांचं निधन झाल्याचं कळत आहे। एक बळी या पुलानं घेतलाच आहे। अस्मिता काटकरांवरती कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान डॉक्टरांनी प्रयत्नाची शर्त केली, मात्र अखेर गंभीर जखमी असल्यानं अस्मिता यांचं निधन झाल्याचं कळत आहे। अत्यंत दुर्दैवी बातमी आहे। माझे सहकारी गणेश कवडे आपल्या संपर्कात आहेत। गणेश, कुठला बळी गेल्याशिवाय प्रशासन जागं होत नाही, हे पुन्हा एकदा दुर्दैवानं स्पष्ट झालंय। अस्मिता काटकर या मुंबईकराचा बळी जावा लागला या दुर्घटनेमध्ये। शेवटी काय डॉक्टरांनी सांगितलंय? नक्कीच अजित, 5 दिवस झाले या कोमामध्ये उपचार घेत, आयसीयू मध्ये उपचार घेत होता। 2 दिवस झाले कोमात गेलेला होता, मात्र आज 6:32 डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। कारण की त्यांच्या डोक्यामध्ये ब्रेन हेमरिंग झालं होतं आणि मेंदूचा रक्तस्राव आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन देखील करण्यात आलं होतं, पण ते सक्सेस होऊ शकलं नव्हतं। त्यामुळे कुठेतरी त्यांचा जीव वाचवणं हे देखील डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत होते, मात्र अखेर त्यांचं निधन झालेलं आहे। कारण की एलफिशनची दुर्घटना झाली, त्याच्यानंतर सुद्धा ही दुर्घटना झाली तरी प्रशासन कुठेतरी जागा झालं नाही आणि त्यातून ह्यामध्ये जे 6 जण जखमी होते आणि 6 जणांतला हा एक पहिला बळी हा गेलेला आहे। गणेश, या मृत्यूला पालिका, रेल्वे आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे। त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळायला हवी। गेलेला जीव परत येणार नाहीये, पण निदान मुंबईकरांना असं किड्यामुंग्याचं मरण नशिबी येऊ नये याकरता कोट्यवधी रुपये टॅक्स वसूल करणाऱ्या या सर्व यंत्रणांनी किती गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। गेलेला जीव परत येणार नाही, त्यांच्या कुटुंबियांचं दुःख मोठं आहे आणि याला जबाबदार सर्वस्वी हलगर्जी यंत्रणा आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल।